नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत मागेल त्याला शेततळे योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। राज्यात सध्या कोणत्या भागात शेततळ्यांची कामे सध्या सुरू आहेत, मान्सूनमुळे शेततळ्यांचे जे महत्त्व आहे ते नक्की का वाढलेले आहे, शेतकरी सध्या कोणते नियोजन करत आहेत आणि अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी पुढे नक्की काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। म्हणून शेतकरी मंडळींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम महत्त्वाची माहिती, महाराष्ट्रात अनेक भागात चांगला पाऊस होत असल्यामुळे शेततळ्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यावर शेतकरी भर देत आहेत, कारण हेच पाणी पुढे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी मोठा आधारसुद्धा ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी पावसाचा प्रत्येक थेंब शेतातच अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत। ओके, आता अजून एक अपडेट म्हणता येईल ती म्हणजे की खरीप हंगामानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी पाण्याचा साठा तयार करण्याचे नियोजन जे आहे ते आता शेतकरी मंडळी करत आहेत। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की आज आहे 6 जुलै 2026। ओके, आणि आजपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेततळे योजनेची सध्या कामे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। अनेक ठिकाणी जागेची पाहणी, मोजणी, मजूर कामांचे खोदकाम, प्रलंबित प्रस्तावांची छाननी या सर्व प्रक्रिया सुरू आहे। स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग कामांना सध्या गती देण्याचे काम करत आहेत मोठ्या प्रमाणावर। आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की सध्या शेतकरी मंडळी काय करत आहेत, तर राज्यातील शेतकरी सध्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भाताची पेरणी पूर्ण करत आहेत, पिकांची उगवण तपासत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासून शेततळे आहेत ते त्यामध्ये जास्तीत जास्त पावसाचे पाणी साठवण्याचे नियोजन अजून करत आहेत। ओके, ज्या प्रकारे अजून पाणी साठवण्यात येईल। आता नवीन शेततळ्यासाठी अर्ज केलेले शेतकरी जागेची तयारी, कागदपत्रांची पूर्तता आणि पुढील प्रक्रियेची वाटसुद्धा पाहत आहेत। ओके, आता अर्ज प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। जर तुम्ही अर्ज केला असेल ओके, तर अर्जाची स्थिती तुम्ही नियमित तपासा, आवश्यक कागदपत्रे तुमची पूर्ण ठेवा, संबंधित अधिकाऱ्यांकडून संपर्क आल्यास वेळेत तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या, यामुळे तुमची जी प्रक्रिया आहे ती जलद होण्यास पूर्ण होईल। ओके, आता अर्ज प्रक्रियेमध्ये पात्र शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून आता कोणकोणती कागदपत्रे लागू शकतील, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुमची जी आहेत ती लागणार। ओके, त्यामुळे ते तुम्ही ठेवा तुमच्याकडे पूर्ण। ओके, आता तसेच भविष्यात ठिबक सिंचनासोबत शेततळ्याचा वापर करण्याचे नियोजन सध्या शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर करत आहेत। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की शेततळ्याचा फायदा। ओके, आता याबद्दल सांगायचं झाले तर शेततळे तयार झाल्यानंतर पावसाचे जे पाणी आहे ते वर्षभरासाठी साठवता येते, रब्बी आणि उन्हाळी पिकांना सिंचनसुद्धा मिळते, भूजल पातळी सुधारण्यास मदतसुद्धा खूप प्रमाणात होते, ठिबक आणि तुषार सिंचन अधिक प्रभावीपणे वापरता येते, पाण्याअभावी होणारे जे नुकसान आहे ते कमीसुद्धा करता येते। ओके, आता शेतकरी मंडळींनो, 6 जुलै 2026 पर्यंत राज्यातील अनेक भागात शेततळ्यांचे जे कामं आहेत त्यांना गती मिळालेली आहे। मान्सूनमुळे शेतकरी पाणी साठवण्याचे नियोजन सध्या करत आहेत मोठ्या प्रमाणावर। अर्ज प्रक्रिया आणि पडताळणी सध्या सुरू आहे, तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता। मंजूर लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, अधिकृत शासनाच्या सूचनांवर तुम्ही विश्वास नक्की ठेवा। ओके, आणि त्याच माहितीवर विश्वास ठेवून तुम्ही तुमची पुढची प्रक्रिया आणि कामे सुरळीतपणाने करा। ओके, आणि शेतकरी मंडळींसाठी एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज केला असेल तर अर्जाची स्थिती तुम्ही नियमित तपासा आणि आवश्यक कागदपत्रे तुमची अद्ययावत अपडेट ठेवा। आजचे योग्य नियोजनच तुमच्या भविष्यातील सिंचन सुरक्षित करू शकतात। ओके, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच शेततळे योजना, पीक विमा, कुसुम सोलार पंप, नमो शेतकरी, PM किसान, हवामान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।